हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला अंदाज आलाच असेल की प्लॉटवरती बोर पाडायचं काम चालू आहे आणि ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बांधकामाशी रिलेटेड सगळे शॉर्ट्स दाखवणार आहे. तर कशा पद्धतीने भूमिपूजन झालं आहे, बोर पाडली आणि कसं कसं बांधकामाला सुरुवात होऊन कसं कसं पूर्ण झालेलं आहे. तर पहा मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर बोरला पाणी खूप चांगल्या पद्धतीने लागलं होतं आणि तुम्ही बघू शकतात की किती पाणी लागलेलं आहे. जवळपास कंटिन्यू 9-10 तास हे बोरिंगचं काम चालू होतं आणि बोर पाडल्यानंतर जवळपास मला वाटतं आम्ही 1 ते 1.5 वर्षांनी बांधकामाला सुरुवात केली होती. थोडेसे प्रॉब्लेम झाले होते, जे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तर मी यामध्ये भूमिपूजनाचा व्हिडिओ ॲड नाही केलेला, जो की मी एका शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे. आणि इथून आता आपण डायरेक्ट बांधकामाला सुरुवात केलेली आहे. तर पहा मग पुढे कंटिन्यू की कशा पद्धतीने आपलं बांधकाम पूर्ण होतं ते. मला असं वाटते की भूमिपूजन झाल्यानंतरही खड्डे पाडण्याच्या आधी बाबांनी परत एकदा इथे भूमिपूजन, नारळ वगैरे आणि अगरबत्ती लावून डबल एकदा पूजा केली होती वाटतं. मी नव्हते इथे, त्यामुळे पहा पुढे कंटिन्यू. तर खड्डे पाडून झाल्यानंतर इथे आम्ही रिकाम्या प्लॉटमध्ये सामान ठेवण्यासाठी एक रूम केली होती. त्या रूमचे पण एवढे जास्त कुटाणे झालेले, 2 मिस्त्री आलेले ज्यांनी अर्ध्यात बांधून पळून गेले. त्यानंतर परत आणखीन तिसरा बघितला. त्याने फायनली ही रूम आमची कंप्लीट केली आणि मग इथे खड्डे पाडले सेकंड डे, सॉरी. आणि मग खड्डे पाडल्यानंतर इथे प्लॉटवरती तुम्ही बघू शकता की पूर्ण मटेरियल येऊन पडलं आहे. विटा, परत रेती, गज वगैरे, आणि अशा पद्धतीने आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे. फायनली इथे आमचं बेसमेंट लेवलपर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात की पूर्ण इथे मुरूम येऊन पडलेली आहे भर, ज्याला की आता मशीन लावून पूर्ण एक लेवल करून यावरती आता स्लॅब पडणार आहे. तर बघा मग पुढे कंटिन्यू करा. हा जो स्पेस आहे इथे आमचा जिना आणि पोर्च होणार आहे.
आमचे डिवाइन आम्हाला पाणी देताना दिसत आहे. मुलं इतके एक्सायटेड होते. हा तुम्ही गणपती कसा पाणी देतो आहे. पप्पा निवांत थांबलेत आणि गणपती पाणी द्यायचं काम करतो आहे. इकडे पा, इकडं पिल्या ए पिलू. आणि फायनली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की खालचा स्लॅब कंप्लीट होऊन वरती वीट बांधकामाला सुरुवात झालेली आहे. पहा मग पुढे कंटिन्यू आता. इथे आम्ही घटस्थापनेच्या दिवशी ज्या दिवशी घटबसवली मावळते त्या दिवशीच आम्ही चौकट बसवली होती. आणि अशा पद्धतीने मी घरी घट बसून आली होती आणि मग ते चौकट पूजन केली होती. खूप मुहूर्त होता. खूप चांगल्या दिवशी आमची पहिली चौकट बसलेली आहे. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आमच्या खिडकी लेवलपर्यंत सगळ्या भिंती उभा राहिलेल्या आहेत. आता बघूया पुढे कंटिन्यू कसं होत आहे ते. Di rumpunan sih. Rum. Bali down the Bali. आमच्या शेजारीही एक बांधकाम चालू होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या इथे जाऊन अशा पद्धतीने व्हिडिओ करत होतो. त्यामुळे आम्हाला पूर्ण खालचं बांधकाम व्यवस्थित व्हिडिओमध्ये शूट होत होतं. पहा तुम्ही कसं दिसत आहे ते आणि कमेंट करून सांगा.
ॲक्च्युली यूट्यूबला टाकायचं या इंटेन्शनने आम्ही व्हिडिओ केले नव्हते. असेच मेमरीज म्हणून छोटे छोटे व्हिडिओ केलेले, जे की आता मी एडिट करत आहे आणि ते पहा तुम्ही आता पुढे आमच्या स्लॅबचा व्हिडिओ डायरेक्ट हे केलेला आहे. ते म्हणजे पूर्ण स्लॅब बांधून झालेला आहे, आखणी झाली आहे. अशा पद्धतीने आता 1-2 दिवसात आमचा स्लॅब पडणार होता. पुढे पहा तुम्ही. फर्स्ट फ्लोअरचा फर्स्ट पार्ट इथेच आपला संपत आहे. सेकंड फ्लोअरचा सेकंड पार्ट पाहण्यासाठी पुढे कंटिन्यू करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.